हिवाळ्यामध्ये खारकेचा वापर भरपूर प्रमाणात होतो. मग ती आपल्याकडे पावडर नसेल तर आपण बाजारातून रेडीमेड पावडर आणतो. मग त्या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात भेसळयुक्त असते. तर बाजारातली पावडर न वापरता घरच्या घरी आपण पावडर छान अशी कशी बनवायची आणि त्यामध्ये बारीक करत असताना कोणता सिक्रेट पदार्थ घालायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मार्केटमध्ये दोन प्रकारच्या खारीक भेटतात, एक पिवळसर रंगाची आणि एक काळपट रंगाची. तर तुम्हाला हव्या त्या रंगाची तुम्ही इथं खारीक वापरू शकता. मार्केटमधून आपण खारीक आणल्यानंतर ती थोडीशी नरम असते. मग बऱ्याच जणांकडं उन्हामध्ये वाळवण्याची सोय नसते आणि खारीक पावडर आपल्याला बनवायची म्हणलं की आपल्याला ती कडकडीत उन्हामध्येच वाळवून घ्यावी लागते. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी उन्हात न वाळवता खारीक पावडर कशी बनवायची ती पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर इथे आपल्याला एक सुती कपडा घेऊन त्यामध्ये खारीक टाकून घ्यायची आहे आणि वरून ही फोल्ड करून या पद्धतीने आपल्याला ही फोडून घ्यायची आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही खारीक फोडून घेतली तर फार पटकन खारीक फोडली जाते. खारीक फोडण्यासाठी ही जर पद्धत तुम्ही फॉलो केली तर अजिबात तुमचा वेळही जास्त जाणार नाही आणि अलगदपणे खारीक आपली फुटली जाईल. तर इथं बघा, अगदी कमी वेळेत किती छान अशी पटकन आणि जास्त प्रमाणात खारीक आपली फोडून तयार झालेली आहे. तर आता याच पद्धतीने आपण सगळी खारीक आपली फोडून घेणार आहोत आणि वेळही आपला वाचतो, म्हणजे पटकन आपलं काम लवकरात लवकर होतं. तर खारीक फोडण्यासाठी नक्की तुम्ही ही पद्धत वापरा. तर आता याच पद्धतीने मी सगळी खारीक फोडून घेते. तर तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने इथं मी छान अशी बारीक खारीक फोडून घेतलेली आहे. अगदी काही मिनिटातच ही खारीक आपली फोडून तयार झालेली आहे. तर आता ही खारीक पावडर आपल्याला फ्रीजमध्ये एका कंटेनरमध्ये हवाबंद डब्यामध्ये डीप फ्रीजमध्ये एक 5 ते 6 तास ठेवायची आहे. अजिबात याला उन्हात ठेवण्याची गरज नाही. तर यामध्ये फोडत असताना बिया पूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथं बघा, तुम्ही पाहू शकता मी एक कंटेनर छोटा घेतलेला आहे आणि आता डब्यामध्ये ही आपली पूर्ण आपण खारीक यामध्ये ठेवणार आहोत. तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ही स्टोअर करून ही खारीक ठेवू शकता. खारीक ठेवत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला डीप फ्रीजमध्ये ही खारीक ठेवायची आहे. ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो त्या ठिकाणी बर्फामध्ये ही फ्रीज आपण ठेवल्यानंतर उन्हात ज्या पद्धतीने आपण खारीक वाळून घेतल्यानंतर कडक होते त्याच पद्धतीने ही कडक अगदी बनली जाते. त्यामुळे आपल्याला डीप फ्रीजमध्ये ही खारीक ठेवून घ्यायची आहे. तर इथे बघा, आता एक 5 ते 6 तास मी ही खारीक डीप फ्रीजमध्ये ठेवून घेते. तर आता बघा, तुम्ही पाहू शकता एक 5 ते 6 तासानंतर मी ही डीप फ्रीजमध्ये ठेवलेल्या कंटेनरची खारीक काढून घेतलेली आहे बाजूला. तर अगदी बघा उन्हात ठेवल्यासारखी कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ही अगदी कडक झालेली आहे. तर याला आपण अजिबात उन्हात ठेवलेले नाही. आता आपण एक छोटं मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि त्यामध्ये ही खारीक टाकून घेणार आहोत. नवीन असाल, आणखीन चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात खारकेचा वापर केला जातो. खास करून बाळंतणीसाठी तर खूप प्रमाणात ही खारीक वापरली जाते आणि ऊन जर नाही पडलं किंवा कोणाची उन्हाची सोय नसेल तर खूप खारीक पावडर बनवण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुम्हाला हव्या त्या वेळेस तुम्ही खारीक पावडर बनवू शकता. आता यामध्ये आपली खारीक पावडर आणखीन छान अशी बनण्यासाठी टाकून घेतोय अर्धा चमचा तूप. तर इथे बघा मी एक साजूक अर्धा चमचा तूप घातलेला आहे. तर छान अशी आता आपण ही खारीक पावडर बनवून घेतोय. तर इथे बघा आता किती छान अशी आपली खारीक पावडर तयार झालेली आहे का नाही. याला ना उन्हाची गरज आहे ना तळण्याची गरज आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये ही खारीक पावडर आपली तयार झालेली आहे. यासाठी आपल्याला जास्तीचा काहीच त्रास करावा लागलेला नाही. उन्हामध्ये आपण ठेवायचं म्हणलं तरी 2-3 दिवस आरामात जातात. तर ही खारीक पावडर आता आपण काढून घेतोय एका डिशमध्ये. अगदी बघा रव्यासारखी म्हणाल तरी सुद्धा एवढी बारीक झालेली आहे आपली ही खारीक पावडर. तर आता याच पद्धतीने आपण दुसरी खारीक पावडर बनवून घेतोय. तर इथं बघा पूर्ण आपली खारीक पावडर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तयार करून आपण घेतलेली आहे.
तर अगदी कमीत कमी वेळात ही आपली खारीक पावडर तयार झालेली आहे। तर खूप म्हणजे सोप्या सोप्या टिप्स असतात, जर आपण त्या फॉलो केल्या तर आपण करणारे पदार्थसुद्धा सोपे जातात आणि पटकन तयार होतात। तर ही तयार झालेली आपली खारीक पावडर आपण एका भरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकतो। तर ही आपण रूम टेम्परेचरवर 1-2 ते 3 महिने आरामात टिकते आणि आपल्याला जास्त दिवस जर ही खारीक पावडर टिकवायची असेल तर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर जास्त काळ ही टिकू शकते। अगदी सोप्या पद्धतीने ही खारीक पावडर बनवलेली तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात खारकेचा उपयोग आपण पदार्थामध्ये केला जातो। डिंकाचे लाडू असो किंवा वेगळ्या वेगळ्या मग खीर असो त्यामध्ये किंवा मग दुधामध्ये ही खारीक पावडरचा वापर केला जातो। खारकेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यासाठी आपल्या शरीरासाठी खारीक पावडर आणि आपल्या हाडाच्या बळकटीसाठी खूप उपयुक्त असते। तर इथे बघा, काही तासांचं काम आपलं काही मिनिटांमध्ये झालंय की नाही। तर आपल्या चॅनलवरती मी नेहमीच अवघडात अवघड रेसिपी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या या सगळ्या टिप्स देत असते। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत फॉलो करत जा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही या पद्धतीने नक्की ही खारीक पावडर या हिवाळ्यामध्ये ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली आहे ती। अगदी बारीक याची पावडर बनलेली आहे। आपल्याकडे कोणता पदार्थ आपल्याला बनवायचा असेल आणि आपल्याकडे वाळलेली खारीक नसेल तर बऱ्याचदा आपण बाजारातून रेडीमेड खारीक पावडर आणतो, त्यामध्ये बऱ्यापैकी भेसळयुक्त ती पावडर असते। तर त्यापेक्षा आपल्या घरीच आपण या पद्धतीने बनवली तर नक्कीच त्याचे आरोग्यासाठीही खूप फायदे आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही माझी खारीक पावडर याची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।